नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये स्त्रियांनी करू नका ही 5 कामे, महिलांनी पाळा हे नियम, तरच व्रताचे फळ तुम्हाला मिळेल, आशीर्वाद लाभेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वागत आहे तुमच्या गुंजन यूट्यूब चॅनलमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसलेले असतात, देवी विराजमान झालेली असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीची मनोभावे पूजा, आराधना आणि सेवा करत असते. पण या सर्व गोष्टी करत असताना कळत ना कळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्या नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचे आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीच्या चुका करायच्या नाहीत, कोणत्या नियमाचे पालन करावे, कारण नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमाचे आणि संयमाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही. जर का तुम्ही या नियमाचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे, केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल. तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तरी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनाचे दिवस. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या 9 दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्ती अनुसार देवीची पूजा, सेवा करत असतो. मग त्यामध्ये देवीचे मंत्र जप असेल, दुर्गासप्तशतीचा पाठ असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालायचे असेल, अखंड 9 दिवसात देवीची मनोभावे सेवा करायची, आरती केली जाते, वेगवेगळी नैवेद्य दाखवले जातात. घटस्थापना करताना देवीसमोर घटस्थापन केला जातो. अशा काही ना काही सेवा करणे आपले चालूच असतं. त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, मालाबंधन अशा पण सेवा आपण करत असतो. ज्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या काळे वस्त्र चुकूनही घालायचे नाही. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्यात किंवा पूजेमध्ये काळा रंग वरचे सांगितलेले आहेत. ज्यामुळेच आपण जी काही सेवा सतत आपली चालू असते, त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत. नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वरचा आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात, अखंड दिवा चालू असतो. साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचे आहे. म्हणजे या दिवसामध्ये आपल्या घरात आपल्या चुकूनही भांडण, वादविवाद करायचा नाही. शिव्या, श्राप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे टाळावे. वाद रागवणे, एकमेकावर चिडणे अशा गोष्टी करणे आपण शक्यतो टाळावे. नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहावे. या उलट आपल्याला 9 दिवसामध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न नक्की करावा. त्यामध्ये आपले मन एकाग्र करावे. कारण नवरात्रीचे 9 दिवस अतिशय पवित्र आणि
सात्विक असतात. त्यामुळे या दिवसामध्ये आपली मन जर आपण देवीच्या सेवेमध्ये घालवलं तर त्याचा आपल्याला काहीतरी चांगलं फळ मिळेल. त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नका. कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि एकीकडे आपण असे काही कृत्य केले तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपण करणे शक्यतो टाळावे. आणि हे पण सुद्धा होते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो आणि आपले मन दुसरीकडे चांगल्या कार्याकडे घालवू शकतो. त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीचे 9 दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणीही प्राणी जसे की गाय, कुत्री, मांजर आले तर त्यांना आपण थोडे का होईना काहीतरी खायला द्यावे. कोणी भिकारी जरी आला असेल तरीसुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये. किमान थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावे. किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर त्यामध्ये जर सुहासिनी स्त्री असेल तर कुमारी का असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता. म्हणून तुम्ही एकदा फळ देऊ शकता किंवा चहा, दूध, पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी. कारण या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे 9 दिवसामध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही. त्यामध्ये जर एखादी सुहासन स्त्री आली असेल तर तिला आपण कुंकू, हळद लावून हातावर थोडीशी साखर द्यावी. पण हे तर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा, घटस्थापना म्हणजे जे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आपल्या कुळाचार करत असतो, त्यामुळे काही नियम पाहायला देखील गरजेचे आहे. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नक्की केस कापून दाढी करू नये, लिंबू कापू नये असे सांगितलेले जातं. पुरुषांना केस कापायचे असतील किंवा दाढी करायचे असेल किंवा स्त्रियांना केस कापायचे असतील, नक्की कापायचे असतील तर एक तर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर. 9 दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात. त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस. 9 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये घटस्थापना आपण केलेली असते. घरामध्ये घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यावर किंवा अगोदर अडचण येत आणि घटस्थापना केल्यावर किंवा 2-3 माळ झाल्यावर ती अडचण आली तर मात्र घरातल्या कोणाला तरी घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावे. ज्या स्त्रियांना अडचण आली आहे त्यांनी मात्र कुठेही स्पर्श करू नये. कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा कोणतेही दुसरे एखादी व्यक्ती असेल तर त्यांनी रोज घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी केले तरीही चालू शकतं. जास्त महत्त्वाचा पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला आहे. त्यामुळे आपण या दिवसामध्ये मांसाहार मात्र चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे. मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो, पण बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये असो किंवा बाहेर असो मांसाहार चुकूनही करू नका. मांस, मासे, मसाले, धार पदार्थ, गुटखा, पान, मद्य यासारखा तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळावे. त्यानंतर पुढचा नियम तर नवरात्रीचे 9 दिवसात आपल्या घरामध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये. कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवाहासाठी जायचे असेल तर घरी कोणतेही एक व्यक्ती सदस्य नक्की थांबावा. कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच
तुम्ही दिव्याची काळजी काढून दिव्यामध्ये परंतु तेल घालून जावे आणि संध्याकाळी आल्यावर स्वच्छ हात पाय धुवून मग आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरलेले आहे त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे. मात्र झोपण्यासाठी तुम्ही पलंग, बेड, गादी वापरू नये. 9 दिवस गादीशिवाय झोपावे. त्याचबरोबर नवरात्रीचे 9 दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत. चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसामध्ये त्या विकतही घेऊ नयेत. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासनाकृत लोक आणि अस्तीपासून दूर राहावे. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत उत्तम मानले गेले आहे. काळ पवित्र आणि शांततेचा असतो त्यामुळे आपल्या विचारांमध्ये आणि बोलण्यात ही शुद्धता ठेवावी. नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्य पालन नक्की करावे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. ताईंनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.